2 दिवसांपूर्वी मी आमच्या घराजवळच्या शेतामध्ये एका ठिकाणी पेरूची रोपं बघितली होती. तर एकाच ठिकाणी खूप सारं पेरूची रोपं आलेली होती व त्यांना मी त्या दिवशी पाणी घातलं होतं. त्याच्यानंतर मी आज पुन्हा त्या पेरूच्या रोपांना पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर त्याच्या आसपासचं जे काही गवत आहे ते गवत काढून घेतलं. ते गवत काढल्यानंतर तिथंच जवळ एक आंब्याचं झाड लावलेलं होतं. तर त्या आंब्याच्या झाडाच्या आळ्यामध्येच मला एक छोटंसं पेरूचं रोप दिसलं. त्या पेरूच्या रोपाला पण मी पाणी घातलं. त्याच्यानंतर मी ज्या आधीच्या पेरूच्या रोपांना पाणी घातलं होतं तर त्या पेरूच्या रोपांना मी तिथून काढायला सुरुवात केली. थोडा वेळ लागला, पण थोड्या वेळाने सर्वच्या सर्वची पेरूची रोपं तिथून मी काढली. त्याच्यानंतर मी त्या पेरूच्या रोपांना एका छोट्याशा मडक्यामध्ये ठेवलं. त्या मडक्यामध्ये मी खाली पाणी टाकलेलं होतं, जेणेकरून ती पेरूची रोपं सुकणार नाहीत. त्याच्यानंतर मी छोट्या छोट्या बॅग्समध्ये माती भरली व माती भरल्यानंतर ही जी पेरूची रोपं होती तर ती एक एक करून मी सर्व बॅग्समध्ये ती लावली. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपलं जे मोठं पेरूचं झाड आहे तर त्याच्या खाली मला काही पेरूची रोपं मिळतील का. तर मग मी तिथं पेरूची रोपं बघायला गेली. तर बघते तर काय, आमचं छोटंसं फुलांचं झाड आहे ते अगदी छान फुलांनी बहरलेलं आहे. त्याच्यानंतर आमची मनू मस्त आराम करते आहे निवांत. आणि पेरूची रोपं शोधता शोधता मला एक छोटंसं पेरूचं रोप दिसलं. एकच होतं. त्यानंतर मी त्याला पाणी घातलं व पाणी घातल्यानंतर मी त्याला तिथून काढायला सुरुवात केली. आणि थोड्या वेळानं ते जे पेरूचं रोप आहे तर तिथून ते मी काढलं व त्याला माती लावली, जेणेकरून ते सुकणार नाही. त्याच्यानंतर ते पेरूचं रोप मी काळ्या बॅगमध्ये लावलं. अशा प्रकारे मी सर्व पेरूची रोपं बॅग्समध्ये लावली व त्यांना पाणी घातलं. पाणी घातल्यामुळे ती पेरूची रोपं सुकत नाही. उशिरा पाणी घातलं तर पेरूची रोपं सुकून जातात. त्याच्यानंतर मी त्या पेरूच्या रोपांना अशा ठिकाणी ठेवलं ज्या ठिकाणी त्यांना जास्त ऊन मिळणार नाही, कारण उन्हाचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यामध्ये छोट्या छोट्या झाडांना जास्त ऊन मिळालं तर त्याची पानं जळू लागतात. त्याच्यामुळे मी त्यांना अशा ठिकाणी ठेवलं का त्यांना सकाळी ऊन पण मिळालं पाहिजे आणि दुपारी सावली पण मिळाली पाहिजे. त्याच्यामुळं त्यांना मी दुसऱ्या ठिकाणी नेलं. सर्वची सर्व पेरूची रोपं मी अशा प्रकारे लावून घेतली. इथं सकाळी 12पर्यंत ऊन असतं व 12 नंतर इथं सावली येते. आता दुपारचाच टायमिंग आहे तर दुपारी तुम्ही बघू शकता तिथं सावली आहे. तर अशा प्रकारे मी सर्व पेरूची रोपं इथं लावून घेतली. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की मी एकूण किती पेरूची रोपं आज लावलेली आहेत. आणि आपण ही जी सर्व पेरूची रोपं लावलेली आहेत तर ही पेरूची रोपं, हे जे तुम्हाला मोठं झाड दिसतंय तर ह्याच झाडाची ती पेरूची रोपं आलेली आहेत. दिवाळीमध्ये या झाडाला खूप सारे पेरू आलेले होते. त्याच्यातलंच एखादं पिकलेला पेरू किंवा कोणी खाऊन टाकलेला पेरू असेल तर त्या पेरूच्या बियांपासूनच ती सगळी पेरूची रोपं तयार झालेली आहेत. तर हे गावरान पेरूचं झाड आहे आणि गावरान असून पण याला चांगल्या प्रकारे पेरू आलेलेच आहे. जास्तीत जास्त पेरू हे गावरान पेरू असून पण यांचा आकार मोठा असतो. तर 1 महिन्यानंतर बघू आपण जी काही पेरूची रोपं लावलेली आहे तर त्यांची वाढ कशा प्रकारे होती.